आयुर्वेदशास्त्रामध्ये नामवंत औषधी म्हणून ओळखली जाणारी एक औषधी म्हणजे शतावरी. परसबागेमध्ये शोभेची वनस्पती म्हणून लावल्या जाणारी शतावरी मात्र औषधी गुणधर्माने अतिशय परिपूर्ण असून अनेक आजारामध्ये राईट हँडेड ड्रग म्हणून आयुर्वेदामध्ये वापरली जाते. परंतु याच औषधीचा रॉ फॉर्ममध्ये सुद्धा उपयोग घरगुती उपयोगाने केला जाऊ शकतो. अनेक विकार टाळण्यासाठी याचा उपयोग होतो. स्त्रियांमध्ये तर मात्र ही एक स्त्रीसखी म्हणून ओळखली जाणारी औषधी वनस्पती. या औषधी वनस्पतीचा उपयोग अनेक आजारामध्ये कशा पद्धतीने केला पाहिजे, याचे कुठले गुणधर्म आहेत जे अतिशय अनेक विकारामध्ये उपयोगी ठरतात, स्त्रियांव्यतिरिक्त पुरुषांमध्ये सुद्धा याचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या मध्ये. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 17 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी करते. शत म्हणजे 100 आणि वरी म्हणजे मुळी. 100पेक्षा अधिक मुळ्या असणाऱ्या या वनस्पतीला वृक्षा नारायणी नावाने पर्यायी नावाने ओळखले जाते. याच्यामध्ये असणारा मधुर रस म्हणजे गोड स्वरूपाचा असणारे गुणधर्म, त्याचबरोबर शीत स्वरूपाच्या असणाऱ्या गुणधर्माचा आणि स्निग्ध स्वरूपाच्या गुणधर्मामुळे स्त्रियांमध्ये ही बलवर्धनासाठी अतिशय उपयोगी ठरते. ज्याही ठिकाणी शरीरामधले धातू झिजत असतील आणि त्यात विशेषतः रसधातू जो आपल्या शरीरामधला प्रमुख आद्य धातू मानला जातो, ज्याच रसाचा धातूंपासून पुढे रज म्हणजे स्त्रियांमध्ये मेन्स्ट्रुएशन सायकल सुद्धा तयार होत असते. यामुळे बऱ्याच स्त्रियांमध्ये स्ट्रेसच्या कारणाने किंवा शरीरामध्ये कुठल्या तरी कारणाने अपुरा रस धातू बनल्यामुळे दौर्बल्य, अनिद्रा, चिडचिड असे प्रकारचे विकार जाणवत असतील. अशा स्त्रियांमध्ये सुद्धा शतावरीच्या वापराने रसधातूची पूर्तता होऊन बलवर्धन होऊन रक्तनिर्मिती सुधारून मोठ्या प्रमाणात मेन्स्ट्रुएशन सारखे विकार हे टाळल्या जाऊ शकतात. शरीरामध्ये असणाऱ्या कोणत्याही योनिगत विकारामध्ये म्हणजे इन्फर्टिलिटी सारखे प्रकार जे रसधातूच्या विकृतीमुळे घडतात ते पुरुषामध्ये वाजीकरणामध्ये म्हणजे पुरुषामध्ये शुक्राणूची संख्या कमी असण्यामुळे असतील किंवा स्त्रियांमध्ये वाजीकरण कारणाने किंवा स्त्रीबीज तयार न होणे किंवा प्रॉपर मेन्स्ट्रुएशन तयार न होणे या प्रकारामध्ये सुद्धा शतावरीचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने. शतावरी ही ज्या पद्धतीने मधुर रसाची म्हणजे गोडसर स्वरूपाची, स्निग्ध स्वरूपाची आणि बलवर्धक ठरत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात डिलिव्हरीनंतर बऱ्याच स्त्रियांमध्ये दूध वाढीसाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. ज्याही स्त्रियांमध्ये दुधाचा मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत असेल अशा स्त्रियांमध्ये दूध कांड्या नावाने ओळखल्या जाणारे हे औषध काढाच्या स्वरूपात दिलं जातं किंवा आता तर मोठ्या प्रमाणात शतावरी कल्पासारखे कल्प किंवा ब्रँडेड मेडिसिन सुद्धा उपलब्ध झाले. शतावरी ही सिंगल हँडेड ब्राईट हँडेड ड्रग म्हणून मोठ्या प्रमाणात स्त्रियांमध्ये वापरल्या जाऊ शकते. ते गर्भवतीचे विकार असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा. ज्याही स्त्रियांमध्ये गर्भ राहिल्यानंतर मिसकरेज होण्याचे प्रकार जाणवत असतील किंवा गर्भाचं पोषण योग्य पद्धतीने न झाल्यामुळे ॲनामोली स्कॅन सारखे प्रकार केल्यानंतर तिथे अवयवाच्या विकृती जाणवत असतील अशा स्त्रियांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरुवातीपासून तर 9 महिन्यापर्यंत शतावरीचा उपयोग केला जाऊ शकतो. शतावरी ही रसधातू वर्धनाव्यतिरिक्त शरीरामध्ये असणारा कुठल्याही प्रकारचा दाह सुद्धा दूर करते. त्यामुळे पित्ताचे विकार ज्याही व्यक्तींमध्ये जाणवत असतील, त्याचबरोबर उष्णता जाणवत असेल किंवा आम्लपित्तासारखे दीर्घकालीन आजार ज्याही व्यक्तींमध्ये जाणवत असतील अशा व्यक्तींमध्ये सुद्धा योग्य पद्धतीने शतावरीचा उपयोग केला तर मात्र हा आजार अतिशय जलद गतीने नियंत्रणात शतावरीच्या उपयोगाने. शतावरी किंवा दूध कांड्या वृक्षा नारायणी नावाने ओळखली जाणारी औषधी वनस्पती योग्य मात्रेमध्ये मात्र बलवर्धनासाठी स्त्री, पुरुष, लहान मुलांपासून तर वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांमध्ये अतिशय उपयोगी ठरते. 10 ग्रॅमपर्यंतचं शतावरी चूर्ण हे काड्याच्या स्वरूपात बनवून घेणं सकाळच्या वेळेला रसायन कार्य सुद्धा पूर्ण करतं. त्याही व्यक्तींमध्ये धातूची दौर्बल्यामुळे होणारे विकार जाणवत असतील त्यांनी शतावरीचा काड्याच्या स्वरूपात केलेला उपयोग अतिशय प्रभावी ठरतो आणि घृतामध्ये मात्र 20 ml पर्यंतचं घृत आम्लपित्त किंवा कुठल्या तरी इन्फर्टिलिटी सारख्या विकारामध्ये जेवणानंतर घेणं अतिशय प्रभावी ठरतं. ही सर्वसाधारण मात्रा मानली जात असली आणि विकाराचे एक सर्वसाधारण प्रकार म्हणून आपण उल्लेख केलेला असला तरी योग्य वैद्याच्या सल्ल्याने शतावरीचा उपयोग योग्य पद्धतीने करणं हे कुठल्याही आजारामध्ये राईट हँडेड ड्रग म्हणून शतावरी वापरण्यासाठी अतिशय प्रभावी ठरतं. आपण सुद्धा या औषधीचा उपयोग आपल्या परसबागेमध्ये केवळ शोभेची वनस्पती न करता आपल्या आहारामध्ये किंवा कुठल्या तरी आजारामध्ये उपयोगी अशा पद्धतीने केली पाहिजे.